चंद्रकांतदादा पाटील या कोथरूड मतदारसंघामध्ये आले आणि ते त्यांनी पचवलं कोणा जीव, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या जीवावरती. पण मी पूर्ण उरणार आहे. यांची ही पद्धत आहे, यांचा जो आत्मविश्वास वाढला आहे, काही पण करायचं, आपण काय पण करू शकतो. मी भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत बोलत नाही. या भारतीय जनता पक्ष या पुणे शहरामध्ये ज्यांच्या दावणीला बांधलेले आहेत त्या नेत्यांच्या बाबतीत बोलतोय. अजितदादांच्या नेतृत्वाखाली, कारण अजितदादांनी माझं पुनर्जन्म या राजकारणामध्ये केलेला आहे. दीड तासच माझं आयुष्य राहिलं होतं या राजकारणामध्ये, आणि त्यांनी मला एबी फॉर्म दिला ऐन वेळी आणि विश्वास ठेवला. त्यांच्या जीवावरती आज या ठिकाणी निवडणूक लढतोय. नमस्कार, मी ज्ञानेश्वर मोरे. नवराष्ट्राच्या डिजिटलमध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे. पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून अनेक निष्ठावंतांना डावलले गेल्याची चर्चा सुरू आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक मोठ्या घडामोडी देखील घेतल्या. अनेक भाजपमधील अनेक जण नाराज देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यापैकी एक नाव म्हणजे अमोल बालवाडकर. अमोल बालवाडकर हे नाव काय नवीन नाही. गेल्या विधानसभेला हे नाव चर्चेत होतं आणि या महापालिका निवडणुकीतही त्यांना डावलले गेलं आहे. त्यांनी नुकतंच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली आहे. स्वतः बालवाडकर आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, एकंदरीत राष्ट्रवादीत प्रवेश झाला तुमचा, आता राष्ट्रवादीमधून लढताय? राष्ट्रवादी पुन्हा या ठिकाणी खरं तर काय, आता सर्व पुणेकरांना माहिती आहे, माझ्या मतदारसंघातील सर्व लोकांना माहिती आहे घडामोडी काय झाल्यात, काय शब्द दिला होता आणि एखाद्या कार्यकर्त्याला संपवण्याचा प्रयत्न केला. खरं तर याची सुरुवात मी सांगतो की 2019 मध्ये या विषयाची सुरुवात झालेली आहे. कारण एखादा चोर असतो ना, चोर, तो पहिल्यांदा छोटी चोरी करतो, छोटी चोरी करून बघतो एखादी चोरी, आणि ती जर चोरी पचली ना, त्याला परत सवय लागते की आपण अजून कुठेतरी दरोडा टाकू मोठा. त्यामुळे 2019ला या पुणे शहरामध्ये कोथरूड मतदारसंघामध्ये स्थानिक आमदार मेधाताई कुलकर्णी यांचं तिकीट कट करून चंद्रकांतदादा पाटील या कोथरूड मतदारसंघामध्ये आले आणि ते त्यांनी पचवलं कोणा जीव, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या जीवावरती. आम्हीच होतो तेव्हा पक्षाचा बाजू लावून लढणारो. आज आमच्यावरच तो दिवस आला. मेधाताई कुलकर्णीवरती काय दिवस आला त्याची कल्पना आम्हाला तेव्हा होती, पण आज मी स्वतः अनुभवतोय आणि आज त्यांचा आत्मविश्वास वाढला. कारण मेधाताई सारख्या आमदारांचं आपण तिकीट कट करू शकतो, तर हे नगरसेवक वगैरे काय 40 नगरसेवक त्यांनी असेच पचवलेत आता. पण मी पूर्ण उरणार आहे. यांची ही पद्धत आहे, यांचा जो आत्मविश्वास वाढला आहे, काही पण करायचं, आपण काय पण करू शकतो. मी भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत बोलत नाही. या भारतीय जनता पक्ष या पुणे शहरामध्ये ज्यांच्या दावणीला बांधलेले आहेत त्या नेत्यांच्या बाबतीत बोलतोय. आणि यांनी जे काय केलं त्यांनी केलं. आता इथून पुढे जे काय करणार जनता करणार आहे. ही निवडणूक माझ्या प्रभागातील जनतेने हातात घेतलेली आहे. या महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रभाग आहे आणि तो शब्द होतो अजितदादांच्या नेतृत्वाखाली, कारण अजितदादांनी माझं पुनर्जन्म या राजकारणामध्ये केलेला आहे. दीड तासच माझं आयुष्य राहिलं होतं या राजकारणामध्ये, आणि त्यांनी मला एबी फॉर्म दिला ऐन वेळी आणि विश्वास ठेवला. त्यांच्या जीवावरती आज या ठिकाणी निवडणूक लढतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी अमोल बालवाडकर, बाबूरावजी चांदेरे, निमनताई आणि कोकडेताई यांच्या माध्यमातून आम्ही 4ही उमेदवार घड्याळ्याच्या चिन्हावरती या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मताने निवडून येणार आहे. पुणे महापालिकेसाठी तुम्ही मोठ्या प्रमाणात तयारी देखील केली होती आणि सर्वांना वाटत होते की अमोल बालवाडकर यांना भाजपकडून तिकीट मिळेल. नेमकं काय अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काय घडलं? 1:40 तुम्हाला समजलं की तिकीट मिळणार नाही. काय नेमकं त्या दिवशी घडामोडी घडल्या? काय घडलं आता मला एवढं सर्वांना सांगून खरं तर त्याचं, कारण दुःख चघळणारा मी नाही, रडणारा मी नाही, मी लढणार आहे. त्यांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला, मी थोडक्यात सांगतो. आणि मी संपलो नाही, कारण ईश्वराची साथ आहे. कुठेतरी आपले केलेले कर्म पुण्य माझ्या कामी आले, आईवडिलांची पुण्याही कामी आली आणि अजितदादांचा आशीर्वाद मला भेटला, त्यामुळे मी वाचलो. आता कशी तयारी सुरू आहे? काय कोणतं विजन डोळ्यासमोर ठेवून आता जनतेसमोर जाणार? आता आज आमचा सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा आहे बहानेर येथे कुंदन मंगल कार्यालयामध्ये. त्यानंतर 4 तारखेला आमचा मोठा प्रचाराचा शुभारंभ आहे. त्यानंतर प्रत्येक गावात भेटी दौरा, पदयात्रा आणि सर्व कार्यकर्ते ऑन फील्ड आहेत. प्रत्येक घरामध्ये माणूस पोहोचणार आहे. प्रत्येक घरामध्ये खरं तर माझं बदललेलं चिन्ह पण प्रत्येकाच्या मनामध्ये पोहोचलेलं आहे. त्यामुळं लोकांची प्रचंड सहानुभूती आहे आणि त्याला कारण पण तसं आहे की माझ्यावरती केलेला अन्याय, कारण लोकांचं माझ्यावरती खूप प्रेम आहे या भागातल्या, हे मला आता जाणवते. कारण
ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशीपासून आत्तापर्यंत मला जे प्रेम या भागातल्या जनतेने दिले, जो आत्मीयता दाखवली आहे, जो पाठिंबा दिलेला आहे, खरंच मी या राजकीय जीवनामध्ये खूप काय कमवलं. आता मला काय कमवायची गरज नाही. मी खूप काय आशीर्वाद कमवले. मी जे मला पाहिजे होतं त्याच्यापेक्षा पद किंवा या गोष्टी तर यानंतरच्या आहे, पण हा विश्वास संपादन करायला खऱ्या अर्थाने खूप कमी लोकांच्या जीवनामध्ये हे येतं. ते माझ्या जीवनामध्ये आलं आणि ते मी माझ्या भाग्य समजतो की माझ्यावरती एवढ्या माझ्या मायबाप जनतेने माझ्यावरती प्रेम दाखवलं. सर, नेमकं चंद्रकांत दादांनी तुमचा एबी फॉर्म का नाकारला? काय वाटतं याच्या मागचं कारण? तुम्हाला असं वैयक्तिक काय वाटतंय? त्यांना अहंकार आलेला आहे. त्यांना सत्तेचं काय जे काय असं ना काय शब्द मला चौकटीत वापरायचे, जास्त ज्येष्ठ नेते आहेत आमचे, ते त्यांच्याबद्दल जास्त बोलू शकत नाही. पण जे काय लोकांना कळले काय त्यांनी का असं केलं, ते मोठे आहेत. मला माझ्या आईवडिलांनी शिकवले की बाबा तू जेव्हा कधी मोठा होशील, सामर्थ्यवान होशील, तुझी शक्ती असेल, पण ते कधी तू तुझ्यापेक्षा लहान व्यक्ती पुढं ते त्याचं शक्ती प्रदर्शन करू नको. तुझं जे काय असेल ताकद असेल तर ती कधी तुझ्यापेक्षा लहान ताकदवान लोकांसमोर वापरायची नाही. तुला जर खरंच दाखवायचं तुझ्यापेक्षा मोठ्या माणसाशी तू स्पर्धा कर. पण या ठिकाणी माझ्यासारखा कार्यकर्ता, एक नगरसेवक, माजी नगरसेवक, त्यासाठी या राज्याचे कॅबिनेट मंत्री असन, या राज्याचे केंद्रीय राज्यमंत्री असन, या शहरातले, यांनी माझा कार्यक्रम केला. कारण का तर बाबा खरं तर काय त्यांना माझं राजकीय भविष्य त्यांना बहुतेक भारतीय जनता पक्षातलं देखवलं नाही. त्यांना वाटलं की हा भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन पुढं मोठा होईल, स्पर्धा होईल. कारण यांना आता विरोधी स्पर्धा पक्षामध्ये कोण राहिलं नाहीये. त्यामुळे आता आपल्याच पक्षातल्या लोकांची जिरवाजिरवी करायचा धंदा यांनी चालू केलेला आहे. आणि पुणे शहरातले भारतीय जनता पक्षाच्या ज्यांच्या दावणीला बांधलेला आहे त्या नेत्यांच्या हातून खरं मी विनंती करतोय राज्यातल्या आणि केंद्रातल्या नेत्यांना की बाबा असं करू नका. या 30-40 नगरसेवकांनी काय वाईट केलं होतं असं? तुम्ही त्यांची तिकीट कापली ठीक आहे, पण त्यांना तुम्ही काय सन्मानाने वागणूक दिली? त्यांचा कचरा केलेला आहे तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी. त्यामुळं मी या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने लढतोय. कारण सगळ्यांनाच लढण्याची संधी मिळत नाही. सगळ्यांची क्षमता असेल मला माहित नाही. सगळ्यांनाच अजितदादा पवार भेटू शकत नाही. मला अजितदादा पवारांनी सावरले आणि इथून पुढच्या काळामध्ये या पुणे शहरामध्ये राष्ट्रवादीचा झेंडा या महानगरपालिकेवरती निश्चितपणे फडकवायचं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं काम आहे आणि अजितदादांचं स्वप्न आम्ही सर्वजण पूर्ण करणार आहे. गेल्या विधानसभेलाही तुम्ही मोठ्या प्रमाणात विधानसभेची तयारी केली होती. कार्यकर्ते अनेक तुमच्या पाठीशी होते. मात्र त्यावेळी तुम्हाला काहीतरी भाजपकडून आश्वासन दिलं होतं अशी देखील चर्चा होती. हो का? ते आश्वासन ठीक आहे मला दिलं तर मला काय त्या आश्वासनासाठी मी तर काय करतो, माझी प्रबळ इच्छा होती मला उमेदवारी मिळावी, ती मला मिळाली नाही. आणि पक्ष नेतृत्वाजवळ राज्याचे मुख्यमंत्री तुमच्यासारख्या कार्यकर्त्याला फोन करतात, बाबा तुझं काम चांगलं आहे, तुझ्यामध्ये गट्स आहेत, तुला मी मोठा करीन, विश्वास देतात आणि तू उमेदवारी माग घे. काय विषय संपतो सेकंदाला. दुसऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काय पाहिजे एखाद्या निष्ठावान की आपली दखल घेतली जावी, आपल्याला सन्मान दिला. तुम्हाला सन्मान त्यांनी तेव्हा दिला. दुसऱ्या दिवशी चंद्रकांत पाटील आले, त्यांनी घरी सर्व कार्यकर्त्यांना माझ्या आई वडिलांसमोर विश्वास दिला, अमोलला मोठं करीन, तिला दिलेला शब्द पाळीन, हे सर्व केलं. वर्षभर माझ्यासोबत एकदम व्यवस्थित वागले, मला शंका पण येऊन दिली नाही. आणि त्यांच्या डोक्यातलं जो त्यांचं षडयंत्र होतं ते मला जाणवायला खूप उशीर झाला. 2-3 दिवस अगोदर, 2 दिवस अगोदर, 1 दिवस अगोदर आमच्या सहकार्यांना माझ्या पॅनल मधल्या 3 जणांना बी फॉर्म दिला. माझा फॉर्म राखून ठेवला. देतो म्हणत दुपारी संध्याकाळी अरे काय माझे हाल केले त्यांनी. शेवटी असं कधी कळालं तुम्हाला आपल्याला मिळणार नाही उमेदवारी? मला 1.5 तास अगोदर, 1:30 वाजता मला कळलं. 3 वाजता मला फॉर्म भरायचे, 1:30 वाजता मला सांगितलं तुला एबी फॉर्म देता येणार नाही. एकत्रित अमोल बालवडकर नावाची पुण्यामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. कशी तयारी असणार आहे आणि अशी कोणती कामं केली तुम्ही पुण्यामध्ये की ज्यामुळे तुम्हाला जनता निवडून देईल? हो का? मला एक मेसेज द्यायचा आहे. एक मेसेज असा द्यायचा की अशा प्रकारे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यावरती कोणी अन्याय इथून पुढच्या काळामध्ये या पुणे शहरामध्ये तरी करू शकत नाही. एवढं धाडस कोणाचं परत झालं नाही पाहिजे. या असल्या नेत्यांना मला मेसेज द्यायचा आहे. आणि यामध्ये पुणेकरी मला साथ देत आहे. माझ्या प्रभागातली जनता तर माझ्यावरती प्रेम ओसंडून वाहत आहे. नक्कीच खूप खूप धन्यवाद. हे होते राष्ट्रवादीचे नेते अमोल बालवडकर. हे आता पुण्यामध्ये अमोल बालवडकर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. कारण ते भाजपमध्ये होते, भाजपमधून त्यांना तिकीट दिलं नाही, त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. आता राष्ट्रवादीमध्ये निवडणूक लढवत आहेत. ज्ञानेश्वर मोरे, नवराष्ट्र, पुणे.